माथाडी कामगार कायद्यामध्ये बदल करताना राज्य सरकारने योग्यरीत्या या ठिकाणी नियमावली केली नसल्याचा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलेला आहे आणि ते आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. आपल्याबरोबर या ठिकाणी नरेंद्र पाटील आहेत. सर, काय म्हणाल तुम्ही? स्वतः या ठिकाणी BJPचे पदाधिकारी आहात, आता तुमचंच सरकार आहे, हे कायदा बनवताना तुम्हाला विश्वासात घेत नाही आहे? माथाडी कृती समिती आम्ही राज्यस्तरीय तयार केलेली आहे आणि या राज्यस्तरीय कृती समितीमध्ये नवीन विधेयकाबद्दल खूप चर्चा केलेली आहे. मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांनी संयुक्तपणे वेळ देऊन जो नवीन कायद्यामध्ये उद्योग व्यापाऱ्यांच्यासाठी जो बदल केलेला आहे यामध्ये थोडंसं स्पष्टीकरण हवं आहे, ते अजून आम्हाला मिळालेले नाही आहे. आणि एकंदरच आमची भूमिका आहे की जरी आम्ही भाजपचे आहोत तर एकेकाळी मी राष्ट्रवादीचा होतो, त्यावेळेला आंदोलन करायचो आणि आंदोलन करणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, कारण आम्ही अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव आहोत ज्यांनी माथाडी कामगार कायद्याची निर्मिती केलेली आहे. पक्षीय बंधनं जरी असली तरी आम्हाला कामगार नेत्याला कधी कुठल्याच पक्षाची बंधनं असू शकत नाही, कारण आम्ही एका वेगळ्या चळवळीचं नेतृत्व करतो, तो काबाड कष्ट करणारा कामगार वर्ग आहे. राजकारणामध्ये याचा फटका बसतो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु जर सरकारने, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने हा विषय घ्यावा आणि घेतला नाही तर आम्ही आमचं आंदोलन हे चालूच ठेवणार आहोत. कशा प्रकारे करणार आहोत हे अजून आम्ही ठरवलेलं नाही आहे. सर, तुम्ही कायद्यामध्ये नेमके बदल जे आहेत ते काय टेक्निकली बदल तुम्हाला हवे आहेत जेणेकरून माथाडी कामगार तो जिवंत राहील किंवा त्याला एक संरक्षण मिळेल? काही मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये एक मुद्दा मी फक्त घेईल की उद्योग व्यवसायामध्ये माथाडी कामगार काम करणारा अंगमेहनती हा शब्द वापरला गेला, परंतु काही कामं अजूनही आहेत जे हायड्रोलिकच्या माध्यमातून माथाडी कामगार करत असतो उद्योगपत्यांच्या किंवा त्या असणाऱ्या कारखानदारांच्या सोयीसाठी. त्याचं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. फोरक्लिपवरतीही काम करणारा माथाडी कामगारच असतो, कारण त्या फोरक्लिपवरती ड्रम ठेवताना, पॅलेट ठेवताना तो माल पडू नये ही जी काळजी तो माथाडी कामगार करत असतो. हा दोन विषय एवढा महत्त्वाचा आहे ना की जर हे जर स्पष्टीकरण जर झालं नाही ना तर उद्योगपती आम्हाला फक्त रॉ मटेरियल खाली करण्यासाठीच तिथं कामावर ठेवतील आणि नंतर म्हणतील आम्हाला बाहेरच काढतील. त्याच्यामुळे हे जर स्पष्टीकरण व्यवस्थितपणे होणं गरजेचं आहे. जर झालं नाही तर मग कामगारांच्यावरती उपासमारीची पाळी त्या ठिकाणी येईल. सर, तुम्ही गुंडगिरीचा अनेक वेळा आरोप केला आहे, मात्र गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या ताब्यात हे विभाग आहे, मात्र माथाडी कामगार टोळीतल्या गुंडांना आवरता येत नाही आहे. 2 दिवसापूर्वी नवी मुंबईमध्ये एक बिल्डर, खरं म्हणजे बिल्डर कधी झाला मला माहीत नाही, तोपर्यंत त्याचं पार्श्वभूमी बी फार वेगळी होती, परंतु तो एक माथाडी वारणार होता आणि त्याला दर महिन्याला आमच्या माथाडी वारणारांच्या टोळीमधून पगार जात होता. हे नवी मुंबईच्या पोलिसांना माहीत नाही का? हे ग्रोसरी बोर्डाच्या पोलिसांना माहीत नाही का? परंतु आम्ही वारंवार गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगत होतो की माथाडीमध्ये मोठी गुंडगिरी आहे, आपण या गुंडांना शोधून त्याच्यावरती कारवाई करावी, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसल्याची खंत मला त्या ठिकाणी वाटती. आम्ही ज्या पद्धतीने ह्याला विरोध करतो, कधीतरी आमचाही जीव त्या ठिकाणी धोक्यात असला, जरी एक कॉन्स्टेबल असला तरी आमचाही घातपात होऊ शकतो, परंतु आमच्या कामगार चळवळीला वाचवण्यासाठी आम्ही हे म्हणतात ना, हे रिस्क घेणं पत्करू. परंतु फडणवीस साहेबांना विनंती आहे, नवीन कामगार कायद्यामध्ये जे बाहुबली आहेत, जे माथाडी कायद्याच्या विरोधात खंडणी घेतात, यांच्यासाठी कायदा लवकरात लवकर पारित करा, नाहीतर कारवाई तरी करा. सर, गुरु चिचकर यांनी आत्महत्या केली, त्यांची आत्महत्येचे धागेदोरे APMCपर्यंत आलेले आहेत. खरी गोष्ट आहे, ड्रग्ससारखा प्रकार हा काय नवी मुंबईला किंवा महाराष्ट्राला नवी नाही आहे. एक ड्रग्सचं मोठं रॅकेट हे बाहेर पडलं, पण हे काय 1-2 दिवस 1 महिन्यामध्ये नाही, वर्षानुवर्षी ते रॅकेट त्या ठिकाणी चालू होतं. आणि हे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये किंवा अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं का? पण तेरी बी चूप आणि मेरी बी चूप, जोपर्यंत कोणी पकडत नाही तोपर्यंत. नवी मुंबई बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणे इम्पोर्टचा माल येतो, त्या इम्पोर्टचं कुठेही प्रकारे तपासणी केली जात नाही. मग कधीतरी त्या ठिकाणी खजूर येतात, कधीतरी त्या ठिकाणी फ्रूट्स येतात, कधीकधी इम्पोर्टेड पल्सेस येतात आणि ह्याच्यावरती कुणाचीच नजर नाही आहे. म्हणजे या असणाऱ्या इम्पोर्टच्या मालामध्येही अशा प्रकारे ड्रग्ज येऊ शकतात, गांजा, चरस येऊ शकतो आणि देशावरती जर एखादी वाईट परिस्थिती आली तर हत्यारे येऊ शकतात. पण यांच्यासाठी काहीच नियंत्रण नाही आहे, काहीच तपास यंत्रणा नाही आहेत आपल्या बाजार समितीमध्ये. बाजार समितीचे अधिकारीच भ्रष्टाचार असल्यामुळे सगळं मिळेजुळे सरकारसारखं चाललं यांचं. या ठिकाणी ड्रग्सचा अड्डा बनवायला लागला APMC मार्केट. खरंच आहे, ड्रग्ज आहे, गुंडगिरी आहे,
करप्शन आहे, ह्याच्यासाठी SIT दाखल झाली पाहिजे. पणन मंत्री आले गेले, काय केलं? पणन मंत्र्यांनी जे लोक ओरडत होते ते आता संचालक झाले, चेअरमन झाले, उपसंचालक झाले, काय उपाध्यक्ष झाले. आता ते गप्प बसले. जे तक्रारदार झाले तेच नेते झाले. म्हणजे आता जी तक्रारी करत होते ते बंद झालं आता. याचा अर्थ कुठेतरी भ्रष्टाचार आहे हो. या भ्रष्टाचाराने या सुरक्षतेला काहीतरी तर पाहिजे. बांगलादेशी लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्रूट मार्केटमध्ये काम करतात. काय पोलीस करते, काय आमची बाजार समिती करते, आणि अपेक्षा काय करणार? आम्ही सामान्य माणसांनी जाऊन मारामारी करावी. चला, आम्ही मारामारी करायला तयार आहोत. मग आम्हाला तुम्ही काय करणार? उद्या आमच्यावरती गुन्हे दाखल करणार. त्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये बांगलादेशावरती काम करणाऱ्या नागरिकांच्यावरती कारवाई बाजार समिती आणि त्या असणाऱ्या पोलीस यंत्रणेने केली पाहिजे. आणि जे व्यापारी ह्या बाजार समितीच्या आवारामध्ये परदेशातल्या नागरिकांना रोजगार देत असतील तर याद राखा, त्या व्यापाऱ्याची दुकानं त्या ठिकाणी बंद करा. बुलडोजर आम्हाला APMC मार्केटमध्ये पाहिजे. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी APMC मार्केटमध्ये आता ड्रग्सचा अड्डा होऊ लागलेला आहे आणि राज्य सरकारने SIT स्थापन करून संपूर्णपणे चौकशी करावी अशा प्रकारची मागणी माथाडी कामगार नेते BJPचे नेते नरेंद्र पाटील यांनी केलेली आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.